अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आज आपण एका ताईंचा अनुभव पाहणार आहोत. एखाद्यावरती संकटाने घाला घातला की अक्षरश तो नकोसा होतो. एकामागून एक असे संकट यावेत तरी किती, त्यालाही काहीतरी मर्यादा असते. परंतु ह्या ताईच्या जीवनात असं काहीच होत नव्हते. त्यांना फक्त संकटांवर संकट येत होती आणि त्यात त्या स्वामींच्या सेवेतही नव्हत्या. जेव्हा त्या स्वामींच्या सेवेत आल्या तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले आणि त्यांना स्वामींनी कशी प्रचिती दिली हे आपण आजच्या अनुभवामध्ये पाहणार आहोत. चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. ताईंच्याच शब्दात. श्री स्वामी समर्थ. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ताई सांगतात की सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझा त्रिवार मुजरा. माझं नाव रमा पाटील. मी नाशिक जिल्ह्यातल्या एका डोंगरांनी वेढलेल्या अशा छोट्याशा गावात राहते. आमचं गाव निसर्गरम्य आहे, पण इथे बहुतेक लोक शेतीवर किंवा मजुरीवरच अवलंबून असतात. माझा संसार साधा होता. माझे पती शेतमजूर होते आणि 2 लहान मुलं आणि मी घरकाम व थोडंफार शेतातली कामं करत असे. घरात फारशा सुखसोयी नव्हत्या, पण मनात मात्र नेहमीच समाधान होतं. सकाळी पाखरांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात व्हायची. मी पाण्याच्या घागऱ्या घेऊन विहिरीवर जायची. घरकाम उरकायचं, मुलांना शाळेत पाठवायचं आणि दुपारी शेतात मजुरी करायची. आमचं जीवन साधं होतं पण स्थिर होतं. एक दिवस मात्र सगळं बदललं. पती गावाबाहेरच्या शेतात काम करत होते. अचानक त्यांचा मोठा अपघात झाला. बैलगाडीतून पडून त्यांचा पाय गंभीर जखमी झाला. गावातील दवाखान्यात प्राथमिक उपचार झाले, पण डॉक्टरांनी सांगितलं की काही महिन्यांसाठी ते पूर्णपणे अंथरुणावर असते. संसाराची जबाबदारी आता पूर्णपणे माझ्यावर आली. मी दिवसभर शेतात काम करून मिळवलेल्या थोड्याशा मजुरीवर घर चालायचं. त्यात पतीचं औषधोपचार, मुलांचं शिक्षण सगळं सांभाळणं अगदी अशक्य झालं होतं. दिवसागणिक परिस्थिती बिकट होत चालली होती. त्या दिवसात मी अनेकदा रात्री झोपताना देवाकडे रडत रडत विचारायचे, हे का घडतं आहे देवा? मी कुणाचंच वाईट केलं नाही, मग माझ्यावर अशी वेळ का आली? एका रविवारी आई भेटायला आली. माझं रडणं, तणाव सगळं तिने पाहिलं. शांतपणे माझा हात हातात घेत म्हणाली, बाळा, संकट ही आपली श्रद्धा तपासण्यासाठी येतात. तू स्वामी समर्थांचं नाव घे. गुरुवारपासून त्यांची पूजा सुरू कर. ते तुला नक्की मार्ग दाखवतील. आईच्या शब्दात विश्वास होता, पण माझ्या मनात मात्र शंका होती. देव खरंच ऐकतो का? आणि ऐकलं तरी माझ्यासारख्या सामान्य माणसाची मदत तो का करेल? तरीही आईच्या आग्रहामुळे मी गुरुवारी लवकर उठून स्नान करून घरात स्वामी समर्थांचा फोटो ठेवून पूजा सुरू केली. अगरबत्ती, थोडी फुलं वाहिली आणि नामस्मरण केलं. साधारण असेच 2 महिने गेले. परिस्थितीत काही फारसा बदल नव्हता, पण गुरुवारी पूजा करण्याची माझी सवय झाली होती. एक गुरुवार आठवतो. मी शेतावरून परत आले होते. अंग थकलं होतं, मन निराश. घराचं दार उघडल्यावर मी थबकले. घराच्या अंगणात एक पांढऱ्या कपड्यातील साधू बसले होते. लांब दाढी, डोक्यावर पांढरी पगडी आणि डोळ्यात त्यांच्या अगदी तेज होतं. मी त्यांना नमस्कार केला. ते हसून म्हणाले, काय गं, एवढी चिंता कशाला करतेस? स्वामी समर्थ सर्व सांभाळतील. माझ्या अंगावर शहारे आले. मी त्यांना माझं नाव, परिस्थिती काहीच सांगितलं नव्हतं, पण त्यांना सगळं माहीत होतं. त्यांनी माझ्या हातात एक उकडलेला बटाटा ठेवला आणि म्हणाले, हा प्रसाद आहे, निर्धास्त हो. मी विचारलं, तुम्ही कोण? ते फक्त हसले आणि म्हणाले, आम्ही जातो आता, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहेत. मी त्यांच्या मागे पाहतच राहिले, पण काही पावलांवरच ते अदृश्य झाले. मी जिथे उभी होते तिथेच स्तब्ध झाले. हा स्वामींचा संदेश होता का? आणि त्या दिवसानंतर हळूहळू आमच्या आयुष्यात बदल होताना दिसू लागले. पतीचं आरोग्य झपाट्याने सुधारू लागलं. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. आमच्या एका जुन्या मित्राने पतीला हलकं काम दिलं
ज्यातून थोडं उत्पन्न येऊ लागलं. मुलांच्या शाळेची फी भरण्याची अडचण होती, पण अचानक कळलं की सरकारी योजनेतून त्यांची फी माफ झाली आहे. एकदा असं झालं, मी बाजारात भाजी घेताना माझे पर्स हरवले. त्यात पैसे, आधार कार्ड, महत्त्वाची सर्व कागद होते. घरी आल्यावर मी कोसळून रडू लागले. संध्याकाळी अचानक कुणीतरी दार ठोठावलं. मी दार उघडून बाहेर पाहिलं तर एक तरुण पर्स घेऊन उभा होता. तो म्हणाला, ताई, हे तुम्हीच बाजारात गाळलं होतं. मला आतून आवाज आला की हे पर्स योग्य ठिकाणी पोहोचवावं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला स्पष्ट जाणवलं, हा स्वामींचाच इशारा होता. एकदा गुरुवारी मी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले. तिथं भजन सुरू होतं. अक्कलकोट स्वामी समर्थ हे नाव गाणाऱ्या मंडळींच्या आवाजात इतकी भक्ती होती की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी मला जाणवलं की संकट कधीच कायमची नसतात, पण श्रद्धा कायम ठेवली तर देव नेहमीच जवळ असतो. त्या दिवसापासून गुरुवार हा माझ्या आयुष्यात विशेष झाला. मी काम कितीही असलं तरी गुरुवारी पूजा, नामस्मरण आणि शक्य असेल तर मंदिरात भेट हे कधीच चुकवत नाही. आज माझे पती बरे आहेत, मुलं शिकत आहेत, घरात समाधान आहे. अजूनही जीवनात लहान सहान अडचणी येतात, पण मी घाबरत नाही, कारण मला ठाऊक आहे स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर असते त्याला कुणीही डगमवू शकत नाही. भक्तांनो, श्रद्धा, सबुरी आणि सततचं नामस्मरण हेच स्वामी समर्थांचे खरे आशीर्वाद आहेत. संकट ही श्रद्धेची परीक्षा असते, पण आपण मनापासून त्यांच्या चरणी शरण गेलो तर ते नक्कीच मार्ग दाखवतात आणि हळूहळू सगळं सुरळीत करतात. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, रमाताईंचा अनुभव हा अतिशय सुंदर असा होता. तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. भक्तांनो, तुम्हाला पण जर स्वामी सेवेमध्ये काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू. श्री स्वामी समर्थ.